रामकृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय जय राम हरि जय जय राम कृष्ण 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 हरि जय जय राम हरि जय जय राम हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम 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 कृष्ण रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी पाहता लोचनी रूप पाहता लोचनी पाहता लोचनी पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाले पाहता ओ साजनी आ तो विठ्ठल बरवा तो विठ्ठल बरवा सुख झाले ओ साजणी आ तो विठ्ठल बरवा तो विठ्ठल बरवा माधव बरवा आ तो विठ्ठल बरवा तो विठ्ठल बरवा तो माधव बरवा तो विठ्ठल बरवा तो विठ्ठल बरवा सुकृताची जोडी बहुत सुकृताची जोडी बहुता सुकृताची जोडी बहुता सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडे आ तो विठ्ठल बरवा तो विठ्ठल बरवा म्हणून विठ्ठली आवडे तो विठ्ठल बरवा तो विठ्ठल बरवा माधव बरवा आ तो विठ्ठल बरवा तो विठ्ठल बरवा तो माधव बरवा तो विठ्ठल बरवा तो विठ्ठल बरवा सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर सुखाचे आगर सर्व सुखाचे सर्व आगर सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर सुखाचे आगर पाप रखुमा देवी वरा आ तो विठ्ठल बरवा तो विठ्ठल बरवा बाप रखुमा देवीवर तो विठ्ठल बरवा तो विठ्ठल बरवा तो माधव बरवा आ तो विठ्ठल बरवा विठ्ठल बरवा माधव बरवा विठ्ठल बरवा विठ्ठल बरवा जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण
हरे जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि राम कृष्ण हरि जय जय राम जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरे राम कृष्ण हरि जय जय राम जय राम जय जय राम करूयाची कथा नामाचा गजर करूयाची कथा नामाचा गजर करूयाची कथा नामाचा गजर करूयाची कथा नामाचा गजर आम्हा संसार काय करी आम्हा संसार काय करी आम्हा संसार काय करी करूयाची कथा नामाचा गजर करूयाची कथा नामाचा गजर करूयाची कथा नामाचा गजर करूयाची कथा नामाचा गजर संसार काय करी आम्हा संसार काय करी आम्हा संसार काय करी मनोहारीचे दास देवते भूषण मनोहारीचे दास देवते भूषणे मनोहारीचे दास देवते भूषण मनोहारीचे दास देवते भूषणे कापितया भिने कळी कर कापितया भेणे कळी काळ कापितया भेणे कळी काळ आशा भय लाज आड नाही चिंता आशा भय लाज मानये चिंता आशा भय लाज आड नाही चिंता आशा भय लाज आडनये चिंता ऐसी तया सत्ता समर्थाची ऐशी तया सत्ता समर्थाची ऐशी तया सत्ता समर्थाची दास लेवते भूषण मनोहरीचे दास लेवते भूषणे दास लेवते भूषण मनोहरीचे दास लेवते भूषणे कापितया भिने कळी कर कापितया भेणे कळी काळ कापितया भेणे कळी काळ तुका मने करू ऐसे आता संग तुका म्हणे करू ऐशियाचा संग ऐसे आता संग तुका म्हणे करू ऐशियाचा संग भंग चिंतनाचा भंग कीर्तनाचा भंग कीर्तनाचा मनोहारीचे दास लेवते भूषण मनोहरीचे दास लेवते भूषण मनोहारीचे दास लेवते भूषण मनोहरीचे दास लेवते भूषण कळी काळ कापे तया वेणे कळी काळ कापे तया वेणे कळी काळ पार कुमार जय जय भोपाल कुमारी जय भोपाल कुमारी भोपाल कुमारी भोपाल कुमारी भोपाल कुमारी जय 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 भोपाल कुमारी भोपाल कुमारी भोपाल कुमारी भोपाल कुमारी भोपाल कुमारी भोपाल जय 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 भोपाल कुमारी भोपाल कुमारी भोपाल कुमारी करूयाची कथा करूयाची कथा नामाचा गजर नामाचा गजर गजर करूयाची कथा करूयाची कथा करूयाची कथा करूयाची कथा नामाचा गजर करूयाची कथा करूयाची कथा करूयाची कथा करूयाची कथा करूयाची कथा नामाचा गजर गजर नामाचा गजर नामाचा गजर
करूयाची कथा नामाचा गजर करूयाची कथा करूयाची कथा नामाचा गजर नामाचा गजर करूयाची कथा करूयाची कथा आम्हा संसार काय करी काय करी काय करी आम्हा संसार काय करी आम्हा संसार काय करी काय करी आम्हा संसार काय करी काय करी काय करी म्हण बुहारीचे दास म्हण बुहारीचे दास लेबुती भूषणे मन बुहारीचे दास मन बुहारीचे दास लेबुती भूषणे आम्हा संसार काय करी आम्हा संसार काय करी मन बुहारीचे दास मन बुहारीचे दास रेवती भूषणे रेवती भूषणे मन बुहारीचे दास हरीचे दास कापतया भेण कळी काळ काप कळी काळ कापे कळी काळ कापे तया भेण कळी काळ कापे तया भेणे भेणे कळी काळ कळी काळ
काळ कापे तया भेणे कापे तया भेने कळी काळ कापे तया भेने तया भेने कापे कापे कळी काळ तया भेणे तया भेने कापे कळी काळ तया भेने तया भेणे तया भेने कापे तया भेणे कळी काळ मनगु हरचे दास मनगु हरचे दास मनभू हरचे दास मनभू हरचे दास मनभू हरचे दास मनभू हरचे दास 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 विठ्ठला विठ्ठल विठ्ठल हरि विठ्ठल 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 हल विठ्ठल 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 हल विठ्ठल 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 विठ्ठल
एकदा विद्यार्थ्यांकरता टाळी वाज विद्यार्थ्यांकरता. करू याची कथा नामाचा गजर, करू याची कथा नामाचा गजर, आम्हा संसार काय करी, मनवारीचे दास लिहून ती भूषणे, कापे तया बेने कळी काळ, आशा भयला जाडणे चिंता, आशा भयला जाडणे चिंता, ऐसे तया सत्ता समर्थाची, मनवारीचे दास लिहून ती भूषणे, कापे तया बेने कळी काळ, तो कामने करू ऐसियाचा संग, जेने नोहे भंग चिंतनाचा, मनोहारेच्या दास लिहून ती भूषणे, कापे तया बेने कळी काळ. शरण शरण हनुमंता रामदूता, आलो रामदूता, तुम्हालो रामदूता. शरण शरण हनुमंता, आलो रामदूता, आलो रामदूता, आलो रामदूता. शरण शरण जी हनुमंता, तुम्हालो रामदूता, तुम्हालो रामदूता, तुम्हालो रामदूता. शरण शरण जी हनुमंता, आलो रामदूता, आलो रामदूता, आलो रामदूता. पांडुरंगा कृ प्रथम नमन दुसरे चरण संताची, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका. नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा, नमो सद्गुरु तुकया ज्ञान देपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूप, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती, जयांचे केले स्मरण होय सकळ विद्यांच्या अधिकरण, तीचे वंदू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कार आता. सेवे लागीन सेवक झालो, तुमच्या लागलो निज चरणा, आओ स्वामी तुकया देवा यावरी न करावा आवे. करू याची कथा नामाचा गजर, करू याची कथा नामाचा गजर, आम्हा संसार काय करी, मनोहारीचे दास लिहून ती भूषणे, कापे तया बेने कळी काळ. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी चिंतन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग. मान भगवत भक्त संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबाराय महाराजांचा 4 चरणाचा या अभंगातून तुकोबाराय महाराज म्हणतात, आम्ही भगवंताची कथा करू आणि त्याच्या नामाचा गजर करू. या भक्ती साधनाच्या बळावर आम्हाला प्राप्त झालेली अवस्था आणि त्या भक्ती साधनाचा जीवनात झालेला परिणाम, या दोन्हीची मीमांसा तुकोबार आजच्या अभंगातून करतात. विठ्ठल 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 विठ्ठल. अनंत कोट ब्रह्मांड नायक अकारण कारण करुणा वरुणालय, अखिल गुण निधान भक्त वत्सल जगताधार, रुक्मिणी प्राण संजीवन भगवान श्री पांडुरंग परमात्मा, कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती विश्व माऊली ज्ञानोबाराय, वैराग्य राग रसिक जगतवंद्य जगद्गुरु तुकोबाराय, स्वानंद सुख निवासी सद्गुरु जोग महाराज, हनुमंतरायाच्या पावन दरबारामध्ये अगदी कुशीत लक्ष्मी मातेच्या पावन दरबारामध्ये स्थळ ते ठिकाण दिल्यामुळे मला हे झालं पत्रिकेवर बाजूला आहे. मातेच्या अगदी पावन दरबारामध्ये मातेच्या संपन्न होत असलेला आपला ज्ञानयज्ञ सोहळा तथा अन्नदान सोहळा, सोहळ्यातीलाची 5व्या दिवसाची कीर्तन सेवा, सप्ताह कमिटीच्या माध्यमातून आयोजक नियोजक संयोजक मंडळींच्या विशेष संपर्कातून आणि आदरणीय श्री हरिभक्त परायण गुरुबंधू आमचे प्रवीणजी महाराज कोकाटे गुरुबंधू महाराज मंडळींच्या विशेष संपर्कातून माझ्या वाटेला आलेली कीर्तनाची सेवा आहे. उपस्थित गुणीजन वैष्णव टाळकरी महाराज मंडळी संत महात्म्यांच्या उपस्थितीमध्ये आपण ही सेवा पूर्णत्वाकडे नेणार आहोत. उपस्थित आदरणीय वैष्णव टाळकरी श्री हरिभक्त परायणचे ज्येष्ठ गुरुबंधू गजाननजी महाराज मुंडे
गजानन महाराज उपस्थित आहेत, एकदा टाळी वाजून स्वागत करू आपण गजानन महाराजांचं. आदरणीय वैष्णव टाळकरी आमचे ज्येष्ठ गुरुबंधू श्री हरिभक्तपर आमचे सोपानजी महाराज डोळे बुलढाणा महाराजांचं टाळी वाजून स्वागत करू. आदरणीय श्री हरिभक्तपरायण आपल्या गावचं वैभव असणारे गुरुबंधू आमचे प्रवीणजी महाराज कोकाटे महाराज सुद्धा उपस्थित आहेत. आदरणीय मृदंगाचार्य श्री हरिभक्तपरायण गुरुबंधू आमचे ऋषिकेशजी महाराज पत्रिका ऋषिकेश महाराज दोघं बरं नाही गावातले गुरुबंधू गावातले अंगलट नाही आलं पाहिजे म्हणजे नाव राहता का म्हणे म्हणजे जसं पत्रिका तसं वाचलं मी दुसरं काय नाही. आदरणीय गुरुबंधू मृदंगाचार्य श्री हरिभक्तपरायणचे सचिनजी महाराज गीते सचिनजी महाराज उपस्थित टाळी वाजून स्वागत करू. आणि पुनश्च एकदा आमच्या संस्थेतील बाळ गोपाळ मंडळी एकदा विद्यार्थ्यांकरता टाळी वाजून चौकदार महाराज मंडळी मायसृष्टीमाले सर्वांच्या चरणावरती इथूनच माता ठेवतो आणि झालेली सर्वांच्या चरणावरती इथूनच माता ठेवतो आणि जशी गुरुवर्य कृपा दृष्टी करतील त्याप्रमाणे अभंगाच्या दृष्टीनं बरं का वागसे प्रवास चालू करतो. विठ्ठल विठ्ठल आपल्या अखंडानाम सप्ताला 153 वर्षे. एक वाक्य बोलू असं वाटायलंय आज खडांगळीमध्ये आलोच नाही, श्री क्षेत्र पंढरपुरातच आलो. उत्तमची ठाय रम्य स्थळ मी अनेक वेळा वचन घेत असतो. असं वाटायला तीर्थक्षेत्र आलो बघा. हा ते ना जेते आठवती स्वामीचे ते पाय जेते आठवती स्वामीचे ते पाय जेथे आठवते स्वामीचे ते पाय जेथे आठवते स्वामीचे ते पाय जेते आठवती स्वामीचे ते पाय जेते आठवती स्वामीचे ते पाय जेथे आठवते स्वामीचे ते पाय जेथे आठवते स्वामीचे ते पाय उत्तमाची ठाय रम्य स्थळ उत्तमाची ठाय रम्य स्थळ जेथे आठवती स्वामीचे ते पाय जेथे आठवती स्वामीचे ते पाय उत्तमाचे ठाय रम्य स्थळ उत्तमाचे ठाय रम्य स्थळ जेथे आठवते स्वामीचे ते पाय जेथे आठवते स्वामीचे ते पाय स्वामीचे ते पाय स्वामीचे ते पाय जेथे आठवती स्वामीचे ते पाय उत्तमची ठाय रम्य स्थळ. म्हणून वर्णन करावं तितकं थोडं पण चला जशी गुरुवर्य कृपा दृष्टी करतील त्याप्रमाणे अभंगाच्या दृष्टीने प्रवास चालू करू. विठ्ठल विठ्ठल करू याची कथा नामाचा गजर करू याची कथा नामाचा गजर आम्हा संसार काय करी मनोहारीचे दास लेवते भूषणे कापे तया भेने कळी काळ. या अभंगातून तुकोबाराय महाराज म्हणतात आम्ही याची कथा करू आणि त्याच्या नामाचा गजर करू. आता नावच नाही घेतलेलं कोणाची कथा करू तुकोबारांनी नुसतं म्हणतात करू याची कथा नामाचा गजर. तुकोबाराय याची कथा करू म्हणतात नाव नाही घेतलं कोणाची करू. बरं आपण एक काम करू आपण तुकोबारांना विचारू महाराज याची कथा करू म्हणजे नेमकं कोणाची करू. तुकोबाराय म्हणले ज्याची बरी असेल त्याची करू कथा ज्याची बरी असेल त्याची करू. पण तुकोबाराय आम्हाला काय माहिती कथा बरी कोणाची. तुकोबाराय म्हणले मी सांगतो ना कथा याची बरी विठोबाची कथा याची विठोबाची कथा याची बरी विठोबाची कथा याची बरी कथा सुख करी कथा दुःख हरी 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 कथा याची बरी विठोबाची कथा याची
कथा सुख करी कथा दुःख हरी. कोणाची कथा याची बरी विठोबाची. मग ज्याची बरी असते त्याची कथा करू म्हणले ना, मग कथा याची बरी विठोबाची म्हणून करू याची कथा. कथा करू. ठीक आहे चला. कथा कोणाची करू कळालं कळालं. पण तुकोबारा कथा करू म्हणता तुम्ही. कथा करू म्हणजे नेमकं काय करू. नाही नाही कथा कशाला म्हणायचं ते तर सांगा ना. कथा करू गुरुजी तुकोबाराय म्हणले जिथं 3 गोष्टी एकत्रित येतात त्याला खऱ्या अर्थानं कथा म्हणतात. कथा त्रिवेणी संगम देव भक्त आणि नाम ते तिचे उत्तम चरणरज वंदिता. कथा त्रिवेणी संगम देव भक्त आणि नाम. महाराज म्हणले जिथे या 3 गोष्टी एकत्रित येतात त्याला खऱ्या अर्थानं कथा म्हणतात. म्हणजे देव भक्त आणि नाम. म्हणजे कथेमध्ये देव असावा, कथेमध्ये भक्त असावा आणि भक्ताच्या मुखात नाम असावा. नाम या 3 गोष्टी जिथे एकत्रित येतात त्याला खऱ्या अर्थानं कथा म्हणतात. म्हणून करू याची कथा. कथा करू. ठीक आहे चला. कथा कशाला म्हणतात कळालं कळालं. कथा कोणाची करू कळालं कळालं. तो खबर आहे तुम्ही फायदा नाही सांगितला. कथा करू एक बोलू कथेचा फायदा नसतो, मग फायदे असतात. फायदा एक वचन, फायदे अनेक वचन. मला एक वचन आहे बघा, मला नाथ महाराजांचे वचन आहे या कथेच्या संबंधात. तापल्या तापे शिनालिया मार्गी पुढे टाकी वेगी कृष्ण कथा. कृष्ण कथा गंगा सावळे उदक मना बुडी घेता ओला वसे. राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम. हम कथा सुनाते राम सकल गुण धाम की. ये रामायण है पुण्य कथा श्रीराम. हे वचन तिथं नव्हतं पण घेतलं पाठ करून आलतो म्हणून. तापलिया तापे तापलिया तापे शिनलिया मार्गी पुढे टाके वेगे कृष्ण कथा. कथा करायची कथा करायची गुरु का करायची. कारण तापलिया तापे आणि शिनलिया मार्गी म्हणजे हे पा तापलिया तापे म्हणजे संसारामध्ये तापलेला जीव आणि शिनलिया मार्गी म्हणजे परमार्थ शिनलेला साधक. या दोघाला भगवंताची कथा समाधान प्राप्त करून देते. म्हणून करू याची कथा. का कारण संसारात तापलेल्या जीवाला आणि परमार्थ शिनलेल्या साधकाला दोघाला भगवंताची कथा समाधान प्राप्त करून देते. म्हणजे संसारात तापलेल्या जीवाला म्हणजे याचा अर्थ संसारातही जीव तापतो आणि परमार्थ ते साधक शिनतो. संसारात जीव कधी संसाराच्या तापे तापलो मी देवा करिता या सेवा कुटुंब. म्हणजे संसार जीव तापतो याच्यात नवल नाही गुरुजी. परमार्थ सुद्धा साधक शिनतो. साधक शिनले साधन साधिता आभादी. परमार्थ सुद्धा साधक शिनतो. पण एक बोलू या संसारात तापलेल्या जीवाला आणि परमार्थ शिनलेल्या साधकाला दोघाला भगवंताची कथा समाधान प्राप्त करून देते. म्हणून कथा करायची. बरं थांबा. संसार जीव कधी तापतो जाऊ दे मिनटालाच तापतो. पण बायकोन आणल्यावर जरा जास्त तापत असतो. संसारात जीव तापतो याच्यात नवल नाही. परमार्थ सुद्धा साधक शिनतो. परमार्थात कधी ज्ञानोबाराय बुद्धिरूपी मैत्रीला बोलतात गुरुजी. ज्ञानोबाराय बुद्धिरूपी मैत्रीला अगं सखे ऐक ऐक काय. अगं ज्या भगवंता करता मी संसाराचा त्याग केला आणि परमार्थात आले. ज्ञानोबाराय म्हणतात संसाराचा त्याग केला आणि परमार्थात आले. आणि मग काय झालं. अगं परमार्थात आलो तो परमात्मा मला बोलायला तयार नाही. शीन होणार नाही. ज्ञानोबाराय गोड बोलतात बघा. जयाचे आवडी संसार त्यजिला तेने का अबोला धरे लागे माये. तेने का अबोला धरे लागे माये. जयाची आवडी संसार त्यजिला. जयाची आवडी संसार त्यजिला. आग सके ज्या भगवंता करता संसाराचा त्याग केला आणि मी परमार्थात आले.
पण एक बोलू, पण त्याने का बोला धैर्य लागे, तो परमात्मा मला बोलायलाच तयार नाही, शीन होणार नाही. म्हणजे बघा तुमच्यासाठी आम्ही तिकडा पक्ष सोडू, आपला ते वेगळं वाटतो, तो विषयच वेगळा हो, विषयच वेगळा आहे तो असू द्या. पण आगसक्यपणे बोलू, त्या संसारात तापलेल्या जीवाला आणि परमार्थ शिनलेल्या साधकाला दोघाला भगवंताची कथा समाधान प्राप्त करून देते. हे जरी नाही काल जयाची आवडी संसार तेजेला आगसक्य ज्या भगवंता कर, मोसम तुटला होता ना, ते मोसम जागा म्हणून त्याने का बोला धरी लागे माय. पण एक बोलू, त्या संसारात तापलेल्या जीवाला आणि परमार्थ शिनलेल्या साधकाला दोघाला भगवंताची कथा समाधान प्राप्त करून देते, म्हणून आम्हाला कथा करायची. हा बरं, नक्की कथा समाधान प्राप्त करून देते, नक्की देते. तुकोबारा म्हणतात ना, त्याने सदाची समाधान तेने सदा चित्ता समाधान देने सदा चित्ता समाधान देने सदा चित्ता सदा नाम घोष करू हरि कथा 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 तेने सदा चित्ता समाधान तेने सदा चित्ता समाधान तेने सदा चित्ता समाधान तेने सदा चित्ता समाधान सर्व सुख द्यालो सर्व अलंकार सर्व सुख द्यालो सर्व अलंकार तेने सदा चित्ता समाधान तेने सदा चित्ता समाधान तेने सदा चित्ता समाधान तेने सदा चित्ता समाधान सर्व सुख द्यालो सर्व अलंकार सर्व सुख द्यालो सर्व अलंकार. वा गोड वार करीत वा गजेंद्रजी. सदा नामघोष, सदा हरिकथा, परिणाम सदा चित्ता समाधान. म्हणजे चित्ताला जर सदा समाधान पाहिजे असेल तर सदा नामघोष हो आणि सदा हरीची कथा हो. कदा कदा नामघोष असेल तर कदा कदा चित्ताला समाधान भेटेल, सदा भेटणार नाही. सदा शब्द महत्वाचा आहे. सुखे शिव ब्रह्मानंदा गाऊ राम नाम सदा सदा. किंवा एका जनार्दनी नित्य हरीचे कीर्तन आशनी शयनी सदा हरीचे चिंतन सदा. किंवा धरोनी श्रीहरी जपे सदा धरोनी श्री हरी जपे सदा धरोनी श्री हरी जपे सदा ज्ञान देवा मौन जपमाळा तरी देवा मौन जपमाळ तरी देवा मौन जपमाळा देवा मौन जपमाळ तरी धरोणी श्री हरी जपे सदा धरोनी श्री हरी जपे सदा धरोनी श्री हरी जपे सदा धरोनी श्रीहरी जपे सदा. हा म्हणजे सदा कथा करू का आमच्या चित्ताला सदा समाधान. त्याचं दुसरं चरण असं गोडे साहेब, कृष्ण कथा गंगा सावळे उदक. भगवंताच्या कथेला सावळे उदक म्हणतात. उदक म्हणजे पेट्रोल पाणी, पेट्रोल नाही पाणी. इथं पंपा टाकलं होतं गाडीत म्हणून आठवलं. पेट्रोल नाही पाणी. बरं नुसतं पाणी कलूलाच नाही हो. कथेला पाणी म्हणतात, कथेला पाणी म्हणतात. बरं कथेला पाणी का म्हणतात आप्पा? कथेला पाणी म्हणतात त्याचं कारण आहे का एक सांग. पाण्याकडे जाणारा मनुष्य, पाण्याकडे जाणारा मनुष्य 3 कारणामुळे पाण्याकडे जातो. कथेला पाणी का म्हणतात? 3 कारणामुळे मनुष्य पाण्याकडे जातो. कोणते 3 कारण? पहिलं कारण, कपडे धुण्याकरता मनुष्य पाण्याकडे जातो 1, पोहण्याकरता मनुष्य पाण्याकडे जातो 2 आणि पिण्याकरता मनुष्य पाण्याकडे जातो 3. या 3 कारणामुळे मनुष्य पाण्याकडे जातो. हे पहा, कपडे धुण्याकरता जो पाण्याकडे चाललाय त्याला वाटत असतं पाणी स्वच्छ असावं. पोहण्याकरता जो पाण्याकडे चाललाय त्याला वाटत असतं पाणी खोल असावं. आणि तिसरा, पिण्याकरता जो पाण्याकडे चाललाय त्याला वाटत असतं पाणी थंड असावं. याला अध्यात्माच्या बैठकी उचलितो. कथेला पाणी का म्हणतात ना? अध्यात्माच्या बैठकी. कपडे धुण्याकरता जो पाण्याकडे चाललाय तो कर्म मार्ग आहे, तो कर्मठ आहे. पोहण्याकरता जो पाण्याकडे चाललाय तो ज्ञानी आहे.
आणि तिसरा पिण्याकरता जो पाण्याकडे चाललाय तो भक्त आहे. तो भक्त आहे. कथेला पाणी का म्हणतात का? पहिला कपडे धुण्याकरता जो पाण्याकडे चाललाय तो कर्म मार्ग, तो कर्मठ आहे. त्याला कपडे धुवायचे. कपडे म्हणजे हे घरचे नाही, रगीन गोधडीन हे घरचे कपडे नाही, मग अंतकरण रूपी चादरी. कथेला पाणी का म्हणतात ते मी सांगलो. हे पा, ज्या मनुष्याला अंतकरण रूपी चादरी धुवायच्यात त्याच्यासाठी आमच्या कथेचं पाणी स्वच्छ आहे म्हणून कथेला पाणी म्हणतात. बरं थांबा, अंतकरण रूपी चादरी का धुवायच्यात? का धुवायच्यात म्हणजे अनेक जन्मात पांघारल्यात म्हणून धुवायच्यात. एक एक योनी कोटी कोटी फेरा आपण अनेक जन्म घेता आलो. आता माझे 8 का 9 झाले ते डायरी सारखं मांडले तुम्ही. असो, अनेक जन्म आपण घेता आलो आणि अनेक जन्म घेता आल्यामुळे सोपन बाबा मला सांगा, चादर मळालं का नाही? मळालंच ना. थांबा, बरं येरी तरी आपली चादर कशी आहेत? कानोबा तुझी घोंगडी आणि चांगली आणि आमाशी ही मळकच आहे ना. एक बोलू कथेला पाणी का म्हणता सांगू का? हे पा, 7 दिवस या अंतकरण रूपी चादर या सप्त्याकडे आणली का धुनच निघतात म्हणून कथेला पाणी म्हणतात. म्हणून कथेला पाणी म्हणतात. बरं नक्की धुवून निघतात का? नक्की निघतात. उदाहरण आहेत आपल्याकडं. माझी गोदडी झाली जुने इलाऊ. मला मुद्दा मांडायचा 20 रुपये द्या म्हणतो. असं कथेला पाणी का म्हणतात? उदाहरण, हे धुतली हरिश्चंद्राने तारामतीने रोहिदास तिला मळवू नका कोणी हिला गेला मळवू नका कोणी माझी गोदडी झाली जुनी हिलाऊ तुन आना कोणी आना कोणी आना कोणी. ज्याला अंतकरण रूपी चादर धुवायचे त्याच्यासाठी आमच्या कथेचं पाणी स्वच्छ आहे म्हणून कथेला पाणी म्हणतात. म्हणून कथेला पाणी म्हणतात, म्हणून आम्हाला कथा करायची. बरं ठीक आहे, पहिला मनुष्य कशा करता लागला? पाण्याकडे कपडे धुण्याकरता. दुसरा कशा करता लागला? पोहण्याकरता. पोहण्याकरता लागला तो कोणी? मग चुलता ज्ञानी. सॉरी, ते आमच्या चुलत्यानं मला पोहायला शिकवलेलं म्हणून ते गप्पन आठवलं मला. असं पोहण्याकरता पाण्याकडे तो ज्ञानी. ज्ञानी म्हणजे ज्ञानी पुरुषाला वाटत असतं, महात्म्याला वाटत असतं कथेचं पाणी खोल असावं. पण हे बोलू, आमच्या कथेचं पाणी खोले म्हणजे 7 दिवसात ग्रंथच सांगणं होत नाही एवढं ज्ञान ग्रंथात. किती पोहू द्या तळच सापडत नाही म्हणून कथेला पाणी म्हणतात. म्हणून कथेला पाणी म्हणतात. चला, दुसरा पाण्याकडे पोहण्याकरता लागला. आणि तिसरा पिण्याकरता. पिण्याकरता लागला तो कोणी? भक्त आहे. श्री गुरु बाबा म्हणत असतात आमचे, कपडे दूध बसण्यापेक्षा आणि पोहत बसण्यापेक्षा ही कथारूपी गंगा आपल्या गावात वाहत आली ना, माणसानं कथा श्रवण करून घेत जावं, सप्ताचा आनंद घेत जावं, भजनाचा आनंद घेत जावं. आणि तिसरा जो पाण्याकडे येतो तो भक्त म्हणतात. त्याला भक्त म्हणतात. म्हणून आम्हाला काय? कथा करायची. कथा करायची. बरं ठीक आहे, कथा करू. पण अजून एक साधन करायचं हो. काय? नामाचा गजर एक सांगितला. नामाचा गजर करू. बरं ठीक आहे, जसा कथेचा फायदा तसा नामाचा फायद्याचे. पण आता विषय वाढन जास्त पुढं. मला वाटतं नेहमी ऐकतात म्हणून नाम पण पुढं जाऊ. पण ते म्हणताना एवढंच पाठा सांग, तसं काय नाही पाठ पण. बरं ठीक आहे, जा धावता सांगतो. संसारी जीवच फायदा बघतो. नामाचा फायदा म्हणण्यापेक्षा संसारी जीव फायदाच पाहतो. म्हणजे संसारी जीवाचा स्वभावी. संसारी जीवाचा स्वभावी कोणता? संसारी जीवाला असं वाटतं आपल्याला जे प्राप्त करायचंय, आपल्याला जे मिळवायचंय ते सोपं असावं, पुन्हा गोडा असावं, पुन्हा नित्य टिकणारा असावं आणि त्यातली त्यात फुकट असावं. संसारी जीवाचा स्वभाव आहे आपल्याला जे प्राप्त करायचं ते सोपं असावं, गोड असावं, नित्य टिकणारा असावं आणि फुकट असावं. पण एक बोलू, या जगात देवाचं नाव जर सोडलं तर या जगात अशी एक वस्तू नाही ती सोपी आहे, गोड आहे, नित्य आणि फुकट आहे. एक वस्तू नाही. बघा तुम्ही, मी उदाहरण देतो तुम्हाला. मार्च महिन्यात, मे महिन्यात लिंबाला लिंबोळ्या लागतात. बघा, लिंबाच्या झाडाला लिंबोळ्या लागतात. दिसायला भारी आहेत. बरं चला, सोपे आहेत. बरं चला, फुकट आहेत. गोड आहेत का? गोड नाहीत ना, गोड नाहीत. बरं, मोहळाचा मध गोड आहे. मोहळच म्हणते ना तुमच्याकडे. मोहळाचं मध गोड आहे, सोपा नाही.
लिंबळ्या सोप्या आहेत तर गोड नाहीत, आणि मावळाचं मत गोड येतं सोपं नाही. नाही म्हणजे मी शाळेत गावाकडं 10वीपर्यंत बऱ्यापैकी मावळं हे करायचं समजा. मग ती एक जणा तिथे पळाठ्या नसतात की कापूस, त्याचा फास फोकून द्याला, मग पेटला आमच्याकडून, मग मला हाणलं, मी आळंदीला गेलो. मोठा इतिहास आहे चला. म्हणजे मावळाचं मत गोड आहे पण वागसाहेब सोपा नाही, आणि लिंबळ्या सोप्या आहेत तर गोड नाहीत. बरं, खडी साखरेचा खडा सोपा पण आहे आणि गोड पण आहे. फुकट नाही, फुकट नाही. कधी कधी बांधावर, बांधच म्हणतात तुमच्याकडे, बांधच म्हणतात, बांधावर काकडीचा वेल उगवतो. सचिन महाराज, बांधावर काकडीचा वेल उगवतो, दिसायला भारी आहे. बरं, काकड्या आहेत, बरं चला फुकट आहेत. कडू येत ना, कडू येत ना, तो बांधा उगायला वेल. कोटे काही एक आहे एक नाही. पण देवाचं नाव सोपं पण आहे, गोड पण आहे, नित्य टिकणारं पण आहे, फुकट पण आहे. सोपं नामसंकीर्तन, साधन पै सोपे, किंवा तुका म्हणे सोपे. बघा म्हणजे सोपं आहे, ठीक आहे, सोपं कळालं. गोड, गोड सुद्धा आहे. सोपे आणि गोड किती अमृताये वाढ, किती अमृताये वाढ, किती अमृताये वाढ. सोपे आणि गोड किती अमृताने वाढ, किती अमृताने वाढ, किती अमृताने वाढ. सोपे आणि गोड किती अमृताये वाढ, किती अमृताये वाढ, किती अमृताये वाढ. सोपे आणि गोड किती अमृताने वाढ, किती अमृताने वाढ, किती अमृताने वाढ. वा, सोप्या आणि गोड किती अमृत आहे. वा, सोपं पण आहे आणि गोड पण आहे, किती अमृत आहे वाढ नव्हे, अमृत जयास. हा, फिके पुढे अमृतावने गोड, नाम तुझ्या देवा, नाम तुझ्या देवा. अमृत या पदार्थापेक्षा देवाचं नाव गोड. चला, गोड कळालं, सोपं कळालं. बरं महाराज, नित्य टिकणार आहे का? गुरुजी तुकोबारे म्हणले नित्य टिकणार आहे. हे पा, सगळं संपून जाईल पण गायच्या पंचुण्याची डबी, हे सॉरी, भगवंताचं नाम तसंच राहणार आहे, कारण नित्य टिकणार आहे. सगळं संपून जाणार आहे, नाम मात्र तसंच राहणार आहे. एक ते निराळे हरीचे नाम, एक ते निराळे हरीचे नाम, एक ते निराळे हरीचे नाम, एक ते निराळे हरीचे नाम. अवघाची आकार ग्राशियेला काळे, एक ते निराळे हरीचे नाम, एक ते निराळे हरीचे नाम. अवघाची आकार ग्राशियेला काळे, एक ते निराळे हरीचे नाम, एक ते निराळे हरीचे नाम. अवघाचे आकार ग्रासियेला काळे, एकाचे निराळे हरीचे नाम. म्हणजे संपूर्ण जगाव काळाची सत्ता आहे. सॉरी, गडबडीत आलं ते, गडबडीत आलं. संपूर्ण जगाव काळाची सत्ता आहे पण देवाच्या नामावर नाही. एकाचे निराळे हरीचे नाम, म्हणजे सगळं संपून जाईल, नाम मात्र तसंच राहणार आहे, म्हणजे नित्य टिकणार आहे. ते ज्ञानोबारांचा अभंग आहे दादाश्री. ज्ञानोबांनी 4 खाणी सांगितल्या, खंडज, जारज, स्वेदज, उद्बीज आटे, हरिनाम ना आटे ते बरे. शरीर आटे, संपत्ती आटे, हरिनाम ना आटे ते बरवे. रखमा देवराचे नाम
नाटे मोठे युग थांबा आडनाव रखमा देवराचे नाम नाटे युगे गेली पूर्व विटे. म्हणजे मला मुद्दा मांडायचा सगळं संपून जाईल पण देवाचं नाम नाही संपणार. डोक्यावर जात नाही कधी कधी डायरेक्ट मंडपावून जाते तसं काम आहे. सगळं संपून जाईल पण देवाचं नाम नाही संपणार कारण नित्य टिकणार आहे. नित्य टिकणार. चला नाम सोपं कळालं कळालं गोड कळालं कळालं नित्य टिकणारं कळालं कळालं. महाराज महत्वाचं राहिलं काय फुकट आहे का सांग. महाराज म्हणले फुकट सुद्धा आहे. नाम फुकाचे 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 नाम फुकाचे 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 नाम फुकाचे फुकारे फुकाचे नाम फुकाचे 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 देवा पंढरी देवा पंढरी आ देवा पंढरी रायते नाम फुकाचे 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 नाम फुकाचे फुकाचे देवा पंढरी देवा पंढरी देवा पंढरी रायाचे नाम फुकाचे 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 नाम फुकाचे फुकाचे फुकाचे. हा राम म्हणता न लगे बोल नाम मंत्र नाही खोल नाम मंत्र नाही खोल नाम मंत्र नाही खोल नाम मंत्र नाही बोल नाम मंत्र नाही खोल नाम मंत्र नाही खोल नाम मंत्र नाही वा दादा. राम म्हणता न लगे मोल एक आणि नाम फुकाचे फुकाचे दोन. म्हणजे दोन्ही बस सोबतच निघाले. बसायचं कोणती आधी येरी फुकटच झाल्यात कोणती बस येरी बस फुकटच झाल्यात असं म्हणजे फुकट म्हणतो तुकोबारा तुका म्हणे नवेचा तामोल नाटाचा मग तुकोबारा बोलतो का तो हा यासी माग विठ्ठल वेचिता फुकाची बोल केवडे खोल आबागे या. म्हणजे देवाचं नाव फुकट आहे. म्हणतात ना पैसा न लागे रुपया न लागे न लागे कवडी दमडी मनवा खेती करू. तेवढंच पाठीमा तो का म्हणे नाही खरं तेवढंच पाठी तो का म्हणे नाही वेचता मोल. म्हणजे मला मुद्दा मांडायचा आहे देवाचं नाव फुकट आहे फुकट. चला म्हणून महाराज म्हणले नाम सोपं कळालं गोड कळालं नित्य टिकणारं कळालं आणि फुकट कळालं म्हणून आम्हाला एक साधन करायचं काय कथा करायची आणि नामाचा गजर करायचा. ठीक आहे. आता त्याचा परिणाम कथेचा आणि नामाचा परिणाम त्याचा स्वरूप महिमा आणि त्याचा परिणाम दोन्ही तुकोबार आहे अभंगाच्या पहिल्या चरणात. करूयाची कथा नामाचा गजर करूयाची कथा नामाचा गजर करूयाची कथा नामाचा गजर करूयाची कथा नामाचा गजर करूयाची कथा
करू याची कथा नामाचा गजर त्याचा परिणाम आमा संसार काय करी. महाराज म्हणले भगवंताची कथा करू आणि त्याच्या नामाचा गजर करू, ठीक आहे, पण परिणाम आमा संसार काय करी. आता आम्हाला संसार तुकोबारे म्हणले काही करत नाही. आता संसार काही करत नाही. संसार काय करत नाही म्हणजे संसार म्हणजे मी अनेक वेळा सांगतो, संसार म्हणजे काय. तुम्ही आम्ही ज्याला संसार म्हणतो त्या गोष्टीला तुकोबारा संसार म्हणत नाहीत. आपण ज्याला म्हणतो त्याला आपण कशाला संसार म्हणतो, ते बायका पोरं लेकरं बाळ गुरं ढोरं, आपण या गोष्टीला संसार म्हणतो. संत महात्मे या गोष्टीला संसार म्हणत नाही. मग पुनरपी जननम पुनरपी मरणम. किती वेळा जन्मा यावे नित्य व्हावे पजित मनवोनी जीवा भ्याला मनवोनी जीवा किती वेळा जन्मा यावे नित्य व्हावे भजित मनवोनी जीव व्याला मनवोनी जीव व्याला. किती वेळा जन्मा यावे नित्य व्हावे पजित मनवोनी जीव भ्याला मनवोनी जीव भ्याला. किती वेळा जन्मा यावे नित्य व्हावे भजित मनवोनी जीव व्याला मनवोनी जीव व्याला. किती वेळा जन्मा यावे नित्य व्हावे पजित मनवोनी जीव भ्याला मनवोनी जीव. किती वेळा जन्मा यावे नित्य व्हावे भजित मनवोनी जीव व्याला मनवोनी जीव व्याला मनवोनी जीव व्याला मनवोनी जीव व्याला. संसार किती वेळा जन्मा यावे नित्य व्हावे फजित. संसार म्हणजे पुन्हा पुन्हा जन्मणं आणि पुन्हा पुन्हा मरणं हाच खरा संसार आहे. आगा उपजणे आणि निमणे हे साचचे जे काम मानणे. गुरुजी ज्ञानोबारांनी तर जन्म मरणाला संसार नाही म्हटलं, जन्म मरणाला खरं मानणं याला संसार म्हटलं. हे साचचे जे का मानणे म्हणजे जन्म मरण हाच संसार आहे. आणि तुकोबारा काय म्हणतात, आमा संसार काय करी. कोणता संसार तर जन्म मरण रूपी संसार. म्हणजे आता जन्म मरण रूपी संसार राहिला नाही. म्हणजे बेज भाजोनी केली लाई आमा जन्म नाही आमा मरण नाही. आम्ही जन्म मरणाच्या पलीकडे गेलो. आम्हाला जन्म नाही आणि मरण नाही. बरं ठीक आहे, तुम्हाला कसं काय जन्म मरण नाही. मी अनेक वेळा सांगत असतो, नाही हे सांगत असतो, मी अनेक वेळा सांगत असतो. माणसाला जन्म 2-3 कारणामुळे घ्यावा लागतो. 2-3 कारणामुळे. कोणत्या 2-3 कारण. पहिलं कारण पाप पुण्य करून जन्मा येतो प्राणी एक जन्माचं कारण. दुसरं कारण जन्म घेणे लागे वासनेच्या संगे 2 आणि जन्माचं तिसरं कारण म्हणजे केले कर्म झाले त्याचे भोग आले उपजले मेले ऐसे किती 3. जन्माचं पहिलं कारण पाप पुण्य, जन्माचं दुसरं कारण वासना आणि जन्माचं तिसरं कारण सासरवाडीचा मार. हे जन्माचं तिसरं कारण कर्म केले कर्म झाले. माणसाला जन्म कर्मामुळे घ्यावा लागतो. जन्माचं पहिलं कारण पाप पुण्य. माणसाला जन्म पाप पुण्यामुळे घ्यावा लागतो. पण तुकोबारा म्हणले आम्हाला नाही घ्यावं लागत. का नाही घ्यावं लागत, कारण आमच्या ठिकाणी पाप राहिलं नाही आणि पुण्य राहिलं. लागून तू पाप पुण्य अंगा पुण्य अंगा लागून तू पाप पुण्य अंगा लागून तू पाप पुण्य अंगा पुण्य लागून तू पाप पुण्य अंगा. तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप लागून तू पाप पुण्य अंगा लागून तू पाप पुण्य अंगा. तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप लागून तू पाप पुण्य अंगा पुण्य अंगा लागून तू पाप पुण्य अंगा. तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप लागून येतो पाप पुण्यांगा. आम्ही अग्निरूप झाल्यामुळं पाप नाही आणि पुण्य नाही. अग्निरूप झालो म्हणजे अग्निरूप शब्दाचे 2 अर्थ करता येतात.
अग्निरूप झालो म्हणजे आम्ही ज्ञान स्वरूप झालो एक, आणि अग्निरूप झालो म्हणजे आम्ही नाम स्वरूप झालो दोन. अहम ब्रह्मास्मी या पदावर आम्ही आरूढ झालो म्हणजे आम्ही ज्ञानस्वरूप झालो. आणि भक्ती मार्गाने नाम घेता घेता नामधारक नामी स्वरूपाला प्राप्त होणं. देव पावया गेलो देवाचे ओणी ठेवलो, याला म्हणायचं नामस्वरूप. ज्ञानस्वरूप आणि नामस्वरूप, आणि दोन्हीचा अर्थ एक अग्निरूप. आणि अग्निरूप झाल्यामुळं पाप नाही आणि पुण्य नाही. कशाला पाप आणि पुण्य आणि अग्निरूप झाल्यावर? कसं काय पाप आणि पुण्य राहत नाही? मी अनेक वेळा सांगत असतो, एखादं झाड असावं, एखादं झाड असावं आणि त्या झाडावर सगळ्याच पक्षांची घरटी असावं. सगळ्याच पक्षांची, भाजप काँग्रेस राष्ट्रवादी सगळ्याच पक्षांची. आपली सोडा, हे मोठ्याले झाले छोट्याले घ्या, हे मोठ्याला पक्ष छोट्याले घ्या. पक्ष्यांची म्हणजे चिमणी, ह्या पक्ष्यांची घरटी चिमणी. नवीनच पोपट, हे नुसतं पोपट, नवीन पोपट वेगळा हो, ते जेव्हा नवीन आपलं ते वेगळं हो. चला, चिमणी, पोपट, कावळा, कबूतर, ज्या नाही नुसतं कबूतर, ह्या सगळ्याच पक्ष्यांची घरटी असावं. एखाद्या झाड सगळ्याच पक्ष्यांची घरटी असावं आणि त्या झाडाला असं आग्नी लागाव, झाडाला आग्नी लागाव, असं दर 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 ते झाड पेटाव. मला सांगा, झाड पेटल्याच्या नंतर झाडावरचे पक्षी पूर्वेला उडून जातील का पश्चिमेला? पूर्व कुणीकडे? इकडे इकडेच ना, बरोबर. मला वाटलं मला का दिशा झाली. झाडाला आग्नी लागल्याच्या नंतर झाडावरचे पक्षी पूर्वेला उडून जातील का पश्चिमेला? तुम्ही असंच करला तर सांगत ना कुणकड नेमकं पूर्व पश्चिम कुणकड? हे जरी नाही काल झाडाला आग्नी लागल्याच्या नंतर कोणीच बोलानात म्हणलं तेवढं तर कर्ण वृत्तीला, अंतकरण वृत्तीला अहम ब्रह्मास्मी रूपी आग्नी लागल्याच्या नंतर, किंवा अंतकरण वृत्तीला नामचिंतनाचा आग्नी लागल्याच्या नंतर अंतकरणातले काम, क्रोध, लोभ हे जातील याच्यात नवल नाही, पाप पुण्य सुद्धा राहत नाही. म्हणून तुकोबारा म्हणले पाप नाही आणि पुण्य नाही, लागोन्य दो पाप पुण्यांगा, किंवा पाप पुण्यांगे नातळे त्या. झुंजारते एक विष्णुदास, झुंजारते एक विष्णुदास, झुंजारते एक विष्णुदास, झुंजारते एक विष्णुदास. पाप पुण्य अंगी नातळे त्या, पाप पुण्य अंगी नातळे त्या, पाप पुण्य अंगी नातळे त्या. पाप पुण्यांगे नातळे त्या, किंवा नाही पाप पुण्य लागत त्या. उदासीनाचा देह ब्रह्मरूप, नाही पाप पुण्य लागत त्या. पाप नाही आणि गायच्या पण हे पुण्य नाही, पाप नाही आणि पुण्य नाही, पाप आणि पुण्यच राहिलं नाही. आता मला सांगा, जन्म कशामुळे घ्यावा लागत होता? पाप पुण्यामुळे. कारण पाप पुण्य करूनही जन्म येतो प्राणी. पण तुकोबारा म्हणले पाप आणि पुण्यच नाही, पाप आणि पुण्य नाही म्हणून जन्म नाही, आणि जन्म नाही म्हणून मरण नाही, आणि जन्म मरण नाही म्हणजेच संसार नाही. म्हणून आम्हा संसार काय करी. बघा, जन्माचं पहिलं कारण पाप पुण्य सांगितलं, जन्माचं दुसरं कारण करेक्ट, टाळी वाजवा एकदा अपाकार. असं जन्माचं दुसरं कारण आहे वासना. जन्म घेणे लागे, माणसाला जन्म वासनेमुळे घ्यावा लागतो. मरणाच्या वेळी जर वासना उत्पन्न झाली का तर माणसाला पुन्हा जन्म घ्यावा लागतो. गुरुजी तुकोबाऱ्या म्हणले तुम्हा आम्हाला जन्म घ्यावा लागण्याच्यात नवल नाही. तुकोबाऱ्या एका ठिकाणी म्हणले आपल्या तपाच्या बळानं तै तपोबळी जन्मधरी, तै तपोबळी जन्मधरी, तै तपोबळी जन्मधरी, तै तपोबळी जन्मधरी. वासनेचा संग होया अंतकाळी, वासनेचा संग होया अंतकाळी. तै तपोबळी जन्मधरी, तै तपोबळी जन्मधरी, तै तपोबळी
वासनेचा संग होय अंतकाळी तरी तपोबळी जन्मधरी. तुकोबाराय म्हणले आपल्या तपाच्या बळानं कितीतरी सक्षम झालेला महात्मा असला आणि त्या महात्म्याला जर मरणाची वासना उत्पन्न झाली त्या महात्म्याला पुन्हा जन्म घ्यावा लागतो. तरी तपोबळी जन्मधरी. पण कधी वासनेचा संग अंतकाळी होय. म्हणून मला मुद्दा मांडायचा आहे, माणसाला जन्म वासनेमुळे घ्यावा लागतो. वासनेचे मूळ छेदिल्या वासून, वासनेचे मूळ छेदिल्या वासून, वासनेचे मूळ छेदिल्या वासून, वासनेचे मूळ छेदिल्या वासून, नव्हे या खंडन गर्भवासा, नव्हे या खंडन गर्भवासा, नवे या खंडन गर्भवासा, नवे या खंडन गर्भवासा, गर्भवासा. वासनेचे मूळ छेदिल्या वाचून नव्या खंडन गर्भवासा. जोपर्यंत वासना संपत नाही तोपर्यंत जन्म गावात लागतो. माणसाला जन्म वासनेमुळे गावात लागतो. पण तुकोबारा म्हणले आप्पा आम्हाला नाही घ्यावा लागत जन्म, आम्हाला नाही घ्यावा लागत. का नाही घ्यावा लागत तुकोबारा? कारण तुकोबारा म्हणले आमच्या ठिकाणी वासनाच राहिली नाही. वासनाने माने समूळ जाचे, समूळ जाचे, वासनाने माने समूळ जाचे, समूळ जाचे, वासनाने माले समूळ जाचे, वासनाने माले समूळ जाचे. ब्रह्मरस गोडी तयासी पावली, ब्रह्मरस गोडी तयासी पावली, वासनाने माने समूळ समूळ जाचे, वासनाने माने समूळ जाचे. ब्रह्मरस गोडी, ब्रह्मरस गोडी तयासी पावली, ब्रह्मरस गोडी तयासी पावली, वासनाने माले समूळ जाचे, समूळ जाचे, वासनाने माले समूळ समूळ जाचे. ज्या मनुष्याला समजा असं पाहता येतंय तो मनुष्य असा विहिरीत डोक्यावर पडू, पाठीवर पडू, पोटावर पडू, नाही तर कसा पडू, असा वरच येतो बघा. बरोबर आहे का नाही? पाहता येते. आमच्यासारखा येत नाही. आला तरी फुगूनच तिसऱ्या दिवशी. समजा मनुष्य फुगूनच तिसऱ्या दिवशी. पण एक गजानन गुरुजी म्हणजे एकदा टाळी वाजू पुन्हा एकदा गोड वारकरी चाली महाराज. वा. वासना निमाली समूळ ज्याची वासनाच राहिली नाही. किंवा वासनेचे बीज जळोनी जाय, संत चरण रोज लागता. वासनाच राहिली नाही, वासनाच राहिली नाही. तो का म्हणे अवघे आवरिले वासना, म्हणे अवघे आवरिले वासना, म्हणे अवघे आवरिले वासना, म्हणे अवघे आवरिले वासना. आता नारायणा दुसऱ्या पासोनी, आता नारायणा दुसऱ्या पासोनी, हो आता नारायणा दुसऱ्या पासोनी, आता नारायणा दुसऱ्या पासोनी. तो का म्हणे अवघ्यावरील वासना आता नारायणा दुसऱ्या पासोनी, दुसऱ्या पासोनी अवघी वासना आवरिली. मग कुठं? आता नारायणा. म्हणजे संसारातली वासना आम्ही काढली आणि परमार्थात आणून ठेवली. पायी गोविली वासना तुझ केले ब्रह्मज्ञान, पायी गोविली वासना, वासना, वासना. वासनाच राहिली नाही. आणि जन्म कशामुळे गावा लागू लागला? दुकानदाराच्या उदाहरणामुळे, सॉरी वासनेमुळे. पण तुकोबारा म्हणले वासनाच राहिली नाही. बरं, मनुष्याची वासना किती संपाव? मी अनेक वेळा सांगत असतो. देवाला आरती वावळतात, आपण आरती वावळतो. आणि आरती वावळत असताना कापराची डबी घेतली आणि डबी घेतल्याच्या नंतर एक एक वडी, एक एक वडी, एक एक वडी कशाची? शिरेची कापराची एक एक वडी घेतली. एक टाइम असा येतो त्या डबीतला पूर्ण कापूर संपतो.
कापूर संपल्याच्या नंतर ती रिकामी डबी जर नाकाला लावली तर कशाचा वास येतो? कापरात येतो का नाही? पण तुकोबाऱ्या म्हणले गुरुजी तसा वास सुद्धा आला नाही पाहिजे म्हणे, वास सुद्धा आला नाही पाहिजे. कापराचा नाही, वासण्याचा, एवढी वासना संपाव. तुकोबाऱ्या म्हणले आता वासनाच राहिली नाही. चला, जन्म कशामुळे घावा लागू लागला? वासनेमुळे. पण तुकोबाऱ्या म्हणले वासनाच नाही, वासना नाही म्हणून जन्म नाही, आणि जन्म नाही म्हणून मरण नाही, आणि जन्म मरण नाही म्हणजे संसार नाही. म्हणून आमा संसार काय करी. चला, जन्माचं पहिलं कारण पाप पुण्य, दुसरं कारण वासना, आणि जन्माचं तिसरं कारण कर्म. केले कर्म झाले. माणसाला जन्म कर्मामुळे घ्यावा लागतो. म्हणलं आगा कर्मे जे उरावे ते ते सुखद फळावे, ते भोगावया यावे देहा एका. कर्म शिल्लक करायला ते भोगण्याकरता यावंच लागतं. पण तुकोबाऱ्या म्हणले आम्हाला नाही यावं लागत, आम्हाला नाही यावं लागत. का नाही यावं लागत? कारण तुकोबाऱ्या म्हणले आमच्या ठिकाणी कर्मच राहिलं नाही. कसं काय? मी अनेक वेळा सांगत असतो, कर्माचे 3 प्रकार आहेत: संचित, क्रियमाण आणि प्रारब्ध. तुकोबाऱ्या म्हणले संचित कर्म आहे का संचित, हे ज्ञानानं नष्ट झालं. कारण ज्ञानाग्नी सर्व कर्मानी भस्मसात करूते तथा. किंवा पंचदशीमध्ये श्लोक आहे ना, विद्येते हृदय ग्रंथे छिद्यन्ते सर्व संशया क्षयन्ते चास्य कर्माणी तस्मिन् दृष्टे परावरे अस्मिन् परावरे दृष्टे हृदयग्रंथी भिद्यते सर्व संशया छिद्यन्ते अस्य कर्माणी क्षीयन्ते. म्हणजे संचित कर्म ज्ञान नष्ट झाला, संचित. चला, दुसरं क्रियमान. क्रियमान म्हणजे चालू कर्म. तुकोबाऱ्या म्हणजे चालू कर्म आम्ही ब्रह्मार्पण केलं. सहज कर्मे ते झाले ब्रह्मार्पण. जन नोये आवगा जनार्दन ऐसे ऐकता नेवते साधूजन. एका जनार्दने बाणले ने जाकुनावो झाली संध्या आजाली संध्या आजाली संध्या संदेह माझा गेला. चालू कर्म ब्रह्मार्पण केलं. यत करोशे दसनासी यज्जोसे ददासी यत तपस्येशी कौंते तत्करोशमदर्पणम. चालू कर्म ब्रह्मार्पण केलं. संचित ज्ञानानं नष्ट झालं. राहिलं कोणतं? प्रारब्ध राहिलं. पण तुकोबारा म्हणले ते पण राहिलं नाही. कसं काय? एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा, हरी कृपे त्याचा नाश झाला. म्हणजे भगवंताच्या कृपेनं प्रारब्ध संपलं. आता कर्मच राहिलं नाही. जन्म कशामुळे घावा लागू लागला? कर्मामुळे. कारण केले कर्म झाले त्याची भोग आले. पण तुकोबारा म्हणले कर्मच नाही. कर्म नाही म्हणून जन्म नाही, आणि जन्म नाही म्हणून मरण नाही, आणि जन्म मरण नाही म्हणजे संसार नाही. म्हणून आमा संसार काय करी. चला, म्हणजे कोणता संसार? तर गुरुजी जन्म मरण रूपी संसार आता काही करत नाही, तो राहिला नाही. जन्म मरण रूपी संसार हे पा, जसा जन्म मरण संसारी तसा अजून एक संसारी, आणखीन एक संसारी. कोणता? या शरीराला सुद्धा संसारच म्हणतात. संसाराची अंगी अवघीच व्यसने आम्ही या कीर्तने शुद्ध झालो. या शरीराला सुद्धा संसारच म्हणतात. पण गुरुजी तुकोबारा म्हणले ज्या ज्या गोष्टीला संसार म्हणतात ती वस्तू आता राहिली नाही. कसं काय? शरीराला संसार म्हणतात. मग महाराज म्हणले शरीराला संसार म्हणतात ना, मग शरीराबद्दल आता आम्हाला आसक्तीच राहिली नाही. शरीराबद्दल आता ममत्वच राहिलं नाही. शरीराचं देह जाओ आत्वा राहो पांडुरंगी दृढ भाऊ. शरीराची आसक्तीच राहिली नाही. म्हणजे शरीररूपी संसार आता राहिला नाही. म्हणून आमा संसार काय करी. पा, जन्म मरण रूपी संसार राहिला नाही, शरीररूपी संसार राहिला नाही. थांबा, अजून एक संसार आहे, आणखीन एक संसार आहे. कोणता? या शरीरातला अहंकार एक अहंकार, त्याला सुद्धा संसारच म्हणतात. जिंकावा संसार येणे नावे तरी शूर. जिंकावा संसार. तुकोबाराय म्हणले आम्ही त्याला शूर म्हणू. कोणाला? जो हप्त्यातून 2दा बायकोचा मार खातो त्याला नाही. मग ज्यानं अहंकार जिंकलाय आम्ही त्याला शूर म्हणू. पण आमच्या ठिकाणी आता अहंकारच राहिला नाही. म्हणजे निरंकाराशी वृत्ती झाली, अहंकार राहिला नाही. मग गुरुजी मग तो अहंकार राहिला नाही, मग अहंकारूपी संसार आता राहिला नाही. म्हणून आमा संसार काय. अहंकारूपी संसार राहिला नाही, शरीरूपी संसार राहिला नाही, जन्मरूपी संसार राहिला नाही, आणि टाइम बी आता राहिला नाही. हो, मी आता पाय 48 म्हणून अहंकारूपी. थांबा, जन्मरूपी संसार नाही, शरीरूपी संसार नाही, अहंकारूपी संसार नाही. थांबा, अजून एक संसार आहे. तुम्ही आता चल दे तू असं करू कवी एक 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 शेवटचा. चला संपल, जेवढं पाठवतो तेवढं झाला. तो शेवटचा संसार आहे. कोणता? हे जगत आहे का जगत, या जगताला सुद्धा संसारच म्हणतात. अवघाचे संसार केला ब्रह्मरूप विठ्ठल स्वरूप म्हणून या. अवघाचे संसार
केला ब्रह्मरूप. म्हणजे वेदांत शास्त्र असं सांगतं कल्पित पदार्थाची निवृत्ती ही अधिष्ठान स्वरूप असते. म्हणजे मला सांगा दोरी सर्प भासला, सर्प भासल्याच्या नंतर तुम्ही बॅटरी आणून पाहिलं, तुम्हाला काय दिसलं? दोरी. अगोदर काय दिसला होता? साप. बॅटरी आणून पाहिला काय दिसलं? दोरी. मग अगोदर जो साप दिसला तो बॅटरी आणल्याच्या नंतर कुठे गेला? अगोदर काय दिसलं? साप दिसला, बरोबर. आणि बॅटरी आणून पाहिलं, मग काय दिसलं? दोरी. मग अगोदर जो साप दिसला तो बॅटरी आणल्याच्या नंतर कुठे गेला? सापत नव्हता आणि बॅटरी कशाला आणली? मग तो साप कुठे गेला? वेदांत शास्त्र सांगतं गुरुजी कुठंच गेला नाही. मग दोरीच्या अज्ञानामुळे भासला होता, दोरीचं ज्ञान झाल्यामुळे तो दोरी स्वरूपच झाला. तसं तुकोबारा म्हणले भगवंताच्या आज्ञानामुळे आम्हाला जगत दिसत होतं, पण आम्हाला ज्ञान झालं कोणतं? विठ्ठल जळी स्थळी भरला रीता सगळीकडे देव दिसायला लागला. म्हणले भरला घनदाट हरी दिसे, हरी दिसे जनिवनी आत्मतत्व येणे दशा दिशा आत्माराम. सगळीकडे देव दिसायला लागला. म्हणले आता म्हणजे जगतच दिसत नाही, नाही झाला प्रपंच, आहे परब्रह्म. मग सगळीकडे देव दिसायला लागला म्हणजे जगतरूपी संसार आता राहिला नाही. म्हणून आमा संसार काय करी पा. चारही संसार राहिले नाही. जन्ममरणरूपी संसार राहिला नाही, शरीररूपी संसार राहिला नाही, अहंकाररूपी संसार राहिला नाही आणि जगतरूपी संसार राहिला नाही. ठीक आहे. चारही संसार न राहण्याकरता तुकोबारा आहे तुम्ही साधन काय केलं? काय केलं म्हणजे आम्ही भगवंताची कथा केली आणि त्याच्या नामाचा गजर केला. म्हणून करू याची कथा नामाचा गजर. आमा संसार काय करी. तुकोबारा आहे तुम्ही भगवंताची कथा केली, नामाचा गजर केला आणि चारही संसार राहिले नाही. कोणती कथा कोणता नामाचा गजर केला म्हणजे संसार राहिले नाही? आम्हाला तरी सांगा, आम्ही तो नामाचा गजर करू म्हणजे चारही संसार राहणार नाही. नामाचा गजर कोणता केला सांगू का? सांगू का कोणता नामाचा गजर केला? ते नगत नाही का? सांगू? सांगतोच. विठोबार चला महाप्रसादाचे अन्नदाते पटकन पुढे या. चला पटकन सुभाष जाधव ठोक, सुभाष कारभारी ठोक. जय जय विठोबार कुमाई. चला बाळू काशीनाथ ठोक, पंढरीनाथ पांडुरंग ठोक, भागवत पांडुरंग ठोक. चला ज्यांचे नाव आहेत महाप्रसादात चला. दत्तू दगू कोकाटे, सुभाष यादव ठोक, बाळू काशीनाथ ठोक, भागवत पांडुरंग ठोक, सुभाष तुकाराम कोकाटे. चला. जय जय विठोबार कुमाये. जय जय विठोबार कुमाई. विठोबार कुमाये. विठोबार विठोबार कुमाये. बार कुमाई. विठोबार कुमाये. बार कुमाई. विठोबार कुमाये. बार कुमाई. विठोबार कुमाये.
करू याची कथा नामाचा गजर आम्हा संसार काय करी. आता कोणतेच संसार राहिले नाही, कारण आम्ही भगवंताची कथा नामाचा गजर करलो. नामाचा गजर विठोबा रुक्मिणी नामाचा गजर करू लागलो. बरं ठीक आहे चला, मारणार आता कोणतेच संसार राहिले नाही. बरं ठीक आहे, आम्ही आता एवढं नाही, आम्ही आता त्या कथेचे आणि नामाचे भूषणांगावर धारण करणार आणि त्या भगवंताचे दास म्हणून घेणार. अभंगाचं दुसरं म्हणू हरीचे दास लेवुती भूषण. 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 कापेता यावेने कळे काळे कळे काळे कळे काळ. कापेता यावेने कळे काळे कळे काळे कळे काळ. हा म्हणू हरीचे दास लेवुती भूषण. म्हणू हरीचे दास लेवुती भूषण. म्हणू हरीचे दास लेवुती भूषण. कापेतया बेन कळी काळ कळी काळ कळी काळ. कापेतया बेन कळी काळ कळी काळ कळी काळ. म्हणू हरीचे दास लेवुती भूषण. म्हणू हरीचे दास लेवुती भूषण. म्हणू हरीचे दास लेवुती भूषण. लेवुती भूषण. लेवुती भूषण. मनोहारीचे दास लेवती भूषणे कापे तया बेने कळी काळ. आम्ही आता भगवंताचे दास म्हणून घेऊ आणि ते भूषण अंगावरती लिहू. भूषण म्हणजे अंगठ्या हे नाहीच हो. हे भूषण म्हणजे यमाचे हाती बांधून ये देतील, भूषणे घेती काढून ये. पण आयशा चोराचा कैसा विश्वास. हे भूषण नको. भूषण म्हणजे भक्ती ज्ञान वैराग्याचे भूषण घेऊ. म्हणून हरीचे दास किंवा तुळशीमाळ गळा गोपी चंदन टिळा ही भूषण आम्ही घेऊ. आणि ही भूषण अंगा घेतल्यावर कापे तया बेने कळी काळ. मला सांगा, माणसाला सगळ्यात जास्त भीती कोणाची वाटते? बायकोची आहे, काळाची. पण ती भूषण अंगा घेतल्याच्या नंतर काळाची भीती राहत नाही. उलट दडदड दडदड दूर 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 दूर. म्हणून ही भूषण आम्ही घेऊ. भक्ती ज्ञान वैराग्याची भूषण आम्ही अंगावरती धारण करू. म्हणून हरीचे दास लेवती भूषणे. आणि ती भूषण घेतल्यावर कापे तया बेने कळी काळ. कळे काळ कापतो म्हणे, कळे काळ कापतो. बरं ठीक आहे, एवढंच नाही. आशा बैलाच आडणे चिंता आयशी तया सत्ता समर्थाची. आता कोणतेच विकार सुद्धा राहिले नाही. का? आयशी तया सत्ता समर्थाची. त्या भगवंताच्या सत्तेमुळे कोणतेच विकार आता राहिले नाही. मग आम्ही एक काम करू. आता काय करू गुरुजी? आम्ही आता अशा संत महात्म्यांचा संघ करू की जेणेकरून आमच्या चिंतनाचा भंग होणार नाही. अभंगाचं चौथं. तुका मने करू ऐसे आता संग. हो तुका मने करू ऐसे आता संग. तुका मने करू ऐसे आता संग. तुका मने करू
मनवू हरीचे दास लेबुती भूषण मनोहरीचे दास लेबुती भूषण मनोहरीचे दास लेबुती भूषण कोपे तया भेने कळिकाळ कोपे तया भेने भेने कापे कापे तया भेने कळिकाळ कापे तया भेने कळिकाळ 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 कापे तया भेने कळिकाळ कापे तया भेने कळिकाळ कापे तया कापे तया भेने हे कळिकाळ कापे तया भेने कापे हे कापे तया भेने कळिकाळ बोला बोला कापे तया भेने कळिकाळ कापे तया भेने कळिकाळ कापे तया कापे 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 दया भेने कापे कया भेने कापे कापे तया भेने कळिकाळ कळिकाळ कळिकाळ
कापे तया बेने कळी काळ कापे तया बेने कळी काळ कापे तया भेने कळी काळ कापे तापे तया भेने कापे तया बेने कळे काळ कापे तया बेने तुका म्हणे करू तुका म्हणे करू ऐशियाचा संग जेणे नवे भंग चिंतनाचा आम्ही संत महात्म्यांचा संग करू का की जेणेकरून आमच्या चिंतनाचा भंग होणार नाही जेणे नवे भंग चिंतनाचा म्हणून काय करू म्हणू हरीचे दास लिहूते भूषणे कापे तया बेने कळी काळ असो यथमत यथावकाश धावतेवेळेमध्ये जो काय बोलण्याचा प्रयत्न केला जे काय बरोबर असेल ते गुरुऱ्यांचं जे काय चुकीचं असेल ते माझ्या बुद्धीचे दोष म्हणा झालेली सेवा गुरुऱ्यांच्या चरणी तुम्हा श्रोते मायबापांच्या चरणी सेवा समर्पित करतो पुन्हा एकदा उपस्थित गुणीजन वैष्णव टाळकरी महाराज मंडळी आदरणीय वैष्णव टाळकरी श्रीहत्यपरायण आमचे गजाननजी महाराज मुंडे गजाननजी महाराज उपस्थित आहेत आदरणीय वैष्णव टाळकरी श्रीहत्यपरायण आमचे सोपानजी महाराज डोळे बाबा उपस्थित आहेत आदरणीय ज्यांच्या माध्यमातून आज सेवा करण्याचा योग आला आमचे ज्येष्ठ गुरुबंधू श्रीहत्यपरायण प्रवीणजी महाराज कोकाटे महाराज उपस्थित आहेत मृदंगाचार्य श्रीहत्यपरायण गुरुबंधू आमचे सचिनजी महाराज गीते महाराज उपस्थित आहेत संस्थेतील बाळ गोपाळ मंडळी चोपदार मंडळी एक टाळी आवर्जून वाजू बघा माईक सिस्टीम करता नाही ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली विठ्ठल जय
जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल हा बोली रे पुरे देवा कोडे उतरे करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध नाही विचारिला अधिकार म्या आपुला करा क्षमा अपराध महाराज तुम्ही आ तुका